जिथे पोहोचायचं तिकडे नाशिकचा आवाज पोहोचला. नाशिक एकच वाजवला, लेकिन रोज पूरी दुनिया में सुनाई देती. काय बोलणार वेगळं येऊन, रोज बोलतो. व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, समोर उपस्थित असलेले शिवसेनेचे सगळे विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख, महिला आघाडी, फक्त सत्यभामाताईची आठवण. या सगळ्या आमच्या या वादळामध्ये त्या नेहमी समोर असतात. एखादा दगड जास्त पडला असता जोरात तेवढंच. त्याच्यामुळे त्यांचं स्मरण तर आपण सगळे जे जे आपल्या बरोबर होते आहेत प्रत्येकाचं आपण स्मरण करतो. काही जिवंतपणी आपल्या समोर दिसतात मेलेले, जे कणकवलीत आहेत, ज्यांना आपण श्रद्धांजली वाहून मोकळे होतो, त्यांचं श्राद्ध उरकतो आणि त्यांचं स्मरण आपण सदैव ठेवतो. असो, नाशिकमध्ये मी काय भाषण करणार नंबर 1, मला असं वाटलं की नाशिकला जाऊन येतो. भाऊ चौधरीने म्हटलं भाऊ नाशिकला, कारण शेवटी अख्ख्या देशामध्ये गेल्या 8 दिवसापासून नाशिक 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 नाशिक. जेव्हा तुम्ही FIR दाखल केला तर मला माहिती आहे पहाटेपर्यंत काम चालू. मी तेव्हा भुवनेश्वरला होतो. म्हणजे नाशिक टू भुवनेश्वर असं एक कनेक्शन होतं. आणि भुवनेश्वरी देवभूमी आहे, नाशिक ही देवभूमी आहे. जगन्नाथपुरी एक ते महत्वाचं स्थान आहे, तिथे होतो आम्ही सगळे आणि आमचं काम चालू होतं सरकारचं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जे काय नाशिकने वादळ उठवलं ते वादळ अद्याप संपलेलं नाही. आता काय हे सगळे समोर आहे, त्याच्यामुळे आता कॉन्फिडन्स मारण्याची भीती वाटते कायदेशीर. आता लगेच गुन्हा दाखल होतो आणि अटक होते. त्याला जबाबदार नारायण राणे. आपण नेहमी सभ्यता पाळायची. आपल्यावर बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार. बाळासाहेबांच्या राजकारणातला मंत्र होता, जीव आवर जिने दो. उगाच कोणाला आम्ही अंगावर घेणार नाही, पण अंगावर आलं तर सोडणार. काहीतरी एक जन आशीर्वाद यात्रा निघाली. आता बघा, आपला कोणाला विरोध आहे का? यात्रा करा, मग येण्याची जत्रा करा. अनेक ठिकाणी यात्रा निघाल्या, पण काही लोकांनी येण्याच्या जत्रा केल्या. आता त्या भारती पवार आहे, त्यांची पण यात्रा निघाली, शांतपणे निघाली ना, मला वाटतं निघाली त्यांची. दुसरे भागवत कराड नावाचे मंत्री आहेत, त्यांनी एक यात्रा काढली. गोपीनाथ गडावर गेले, पूजा अर्चा केली, श्रद्धांजली वाहिली मुंडे साहेबांना, लोकांना भेटत गेले. दुसरे कपिल पाटील नावाचे मंत्री आहेत, त्यांनी यात्रा काढली. पण या तिन्ही मंत्र्यांनी शिवसेनेवरती वक्तव्य केलं का? नाही. मुख्यमंत्र्यांवरती वक्तव्य केलं का? नाही. किंवा महाविकास आघाडी संदर्भात काही वक्तव्य केलं का? तुम्ही तुमचा विचार घेऊन चाललेला पुढे. प्रधानमंत्री मोदींनी सांगितलं, मलाही माहिती आहे प्रधानमंत्री मोदींनी काय सांगितलं, ह्यांना काय माहिती आहे, मला जास्त माहिती आहे मोदी काय सांगतात. मोदींनी सांगितलं की जे नवीन 36 मंत्री घेतले आहेत त्यांनी आपापल्या भागात जाऊन केंद्र सरकार करत असलेल्या कामांची माहिती जनतेला द्या. सरकारच्या कामांचा प्रसार आणि प्रचार करा, ही जबाबदारी दिली प्रधानमंत्र्यांनी या नवीन मंत्र्यांनी. ही जबाबदारी
जबाबदारी दिली असते आपल्या देशामध्ये हे 36 मंत्री फक्त आहेत अत्यंत शहाणपणानं, पण एक अति शहाणा मोदींचा आदेश पाळत नाही, भारतीय जनता पक्षाचा आदेश त्यांचा पाळत नाही आणि सरकारचा प्रचार न करता, मोदींचा प्रचार न करता शिवसेना, उद्धव ठाकरे, संजय राऊत, महाविकास आघाडी तेही चालू शकतं. आम्हाला सवय आहे टीका सहन करण्याची. तर आमचं जे शरीर आणि आमचं मन जे बनलं आहे ना, ते असे घाव, टीका, हल्ले सहन करून आम्ही बनलेलं आहे. बाळासाहेब ठाकरेंनी किती टीका सहन केली. बाळासाहेब तर नेहमी म्हणायचे, बाळासाहेबांना लोक विचारले तुम्ही काय खाता, म्हणजे शिव्या खातो, शिव्या खातो. त्याच्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या आपण चेहरा आणि शेवटी व्हायचं ते झालं. वारंवार घसरल्यावरती एकदा लगाम घालणं कायद्यानं गरजेचं होतं. तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घातला. मंत्र्यांची भाषा ही सभ्य असावी. ज्याने घटनेची शपथ घेतलेली आहे, मग ते राज्यमंत्री असेल, तो केंद्रीय मंत्री असेल, ज्याने घटनेची शपथ घेतली आहे त्याची सभ्यता आणि त्या पदाची प्रतिष्ठा पाळणं गरजेचं आहे. आज उद्धव ठाकरे यांचा संपूर्ण देशामध्ये गौरव का होतोय की राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसलेला हा नेता महाराष्ट्राचा, याचं आडनाव ठाकरे आहे, तो इतका संयमानं माणुसकीनं वागतोय की संपूर्ण महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल होतं या देशामध्ये त्यांच्या सभ्यपणामध्ये. कधी त्यांचा तोल गेल्या 2 वर्षात ढळताना आम्ही पाहिला नाही. आणि हे जे महाशय आहेत नारायण राणे, हे महाराष्ट्राच्या विमानतळावरती उतरल्यापासून मंत्री म्हणून सातत्यानं त्यांची जीभ घसरते. मला असं वाटतं की त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करणं गरजेचं आणि विशेषतः त्यांच्या पक्षानं, सध्याच्या पक्षानं, मी सध्याचा उद्याचा मला माहिती, सध्याच्या पक्षानं त्यांचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि भविष्यात या पक्षाला, भारतीय जनता पक्षाला त्यांची चूक समजल्याशिवाय राहणार. ज्या दिवसापासून हे महाशय मंत्री झाले त्या दिवसापासून भारतीय जनता पक्ष हा रोज 10 फूट मागे जातो आणि पुढल्या काही दिवसामध्ये तो अर्ध्या फुटावर येईल. आम्ही जर संयम पाळला नाही राजकारणामध्ये, राजकीय द्वेष, सूड या भावनेनं वागत आणि जगत राहिलो तर त्याच्यामध्ये शेवटी जे महाभारतामध्ये झालं, जे रामायणामध्ये झालं, की अहंकार आणि सुडानं हा घात होतो, तसा त्या पक्षाचं खरंच राहणार नाही. शिवसेना पुढेच जाणार. तर अहंकाराचा लवलेश आम्हाला कधी शिवला नाही. आमचे पाय जमिनीवर आहे. तुम्ही आमच्यावर किती टीका करा, करतात ना टीका. उद्धव ठाकरेंवर टीका करतात, आदित्यवर टीका करतात, माझ्यावर करतात, विनायकराववर करतील, अनिल परबवर करतील. तर आम्ही आघाडीवर असतो. उद्या तुम्हाला टार्गेट करतो. मी तुम्हाला सांग, अंबादास दानवे तिकडे काय करतोय म्हणून त्याला टार्गेट करतील. आम्ही नाही घालतो. आम्ही तुमच्या बापाचं श्राद्ध करून इथे बसलो सगळ्यांच्या. आम्हाला तुम्ही अजिबात धमकवण्याचा प्रयत्न करू नका. काय धमक्या देतात? तुमच्या कुंडल्या काढा ना. तर तुम्हाला कुंडल्या नाही, तुम्हाला नाही आहेत का? तुम्ही आज आमच्यावरती काय जे काय बोलायचे ते बोला, पण ज्या दिवशी आम्ही आमचे संदूक उघडू आणि त्यातून जे काय बाहेर पडेल त्याची तयारी ठेवा. पण हा सभ्यपणा आम्ही पाळतोय म्हणून आम्ही काही करत नाही. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद ही व्यक्ती नाहीये, ही एक संस्था आहे, घटनात्मक इन्स्टिट्यूट आहे. लक्षात घ्या, घटनात्मक इन्स्टिट्यूट आहे. ती व्यक्ती नाही आहे. त्या व्यक्तीवरती कोणी असेल
त्या पदावर कोणी बसलेला असेल, तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा मान हा जर महाराष्ट्राचा माणूस राखणार नसेल तर तुम्ही कसले मराठी? तुम्ही मराठी नाही आणि मराठी सुद्धा नाही हे लक्षात घ्या. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान असतो. अशा वेळेला एरवी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज लागतात, पण अशा वेळेला लागत नाही. मला मगाशी आपले कार्यकर्ता भेटला करण गायकर, त्यांनी अनेक गुन्हे दाखल केले त्या महाराष्ट्रात. छत्रपती संभाजी महाराजांशी तुलना, हे हवा म्हणजे किती हवा डोक्यात असावी या लोकांची. आणि कोण करते हे? जठा, ज्याने नारायण राणेंच्या विरुद्ध अख्खं आयुष्य लढण्यात आणि मारामाऱ्या करण्यात झालो. काय वेळ आहे असू द्या, आपण तेही स्वीकारलं पाहिजे. राजकारणामध्ये लोक पक्ष सोडतात, पक्ष बदलतात, त्याच्याविषयी मला काय म्हणायचं नाही. लोकशाही नाही पटलं तुम्ही निघून गेला. शिवसेनेतून अनेक लोक निघून गेले असते, पण यांच्यासारखा उत्माद कोणी केला नाही. आपण गप्प राहतो, आपण शांत राहतो, त्याचा गैरफायदा घेत गेलो. पण आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय विडोवाकडे पाऊल तुमचं पडलं तर आम्ही सहन करणार, ते त्यांनी सांगितलं. आणि शिवसैनिक हा संयमानेच वागला. त्याला हातात दगड का घ्यावा लागला याचं आत्मपरीक्षण त्या लोकांनी करायचं, त्या लोकांनी करायचं. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, आपण मी नाशिकमध्ये आलेलो आहे, यासाठी आलेलो आहोत की ज्या हिमतीनं आणि ताकदीनं तुम्ही सगळी लढाई गेल्या काही दिवसापासून लढताय, त्याच्यामुळे माझं कर्तव्य इथे येऊन तुमच्याशी बोलणं. ज्या दिवशी आपण तो पहिला गुन्हा दाखल केला नाशिकला, तेव्हा कोणालाही कल्पना नव्हती की पुढल्या तासाभरात काय होणार. बरोबर, पुढल्या तासाभरात काय होणार याची कोणाला कल्पना नाही. पण मला एक खात्री होती, हे हिमतीचं काम नाशिकमध्येच होऊ शकतं. नाशिक शिवाय पर्याय नाही ना. नाशिक, अरे नाशिकने करून दाखव. नाशिक करत राहील आणि नुसतं करत राहणार नाही, तर भविष्यामध्ये नाशिक हा महाराष्ट्राचा मार्गदर्शक आणि दिशादर्शक. आता नाशिकमध्ये खूप लोकांच्या फेऱ्या हळूहळू वाढतील, कारण जिथे पोखरणला जेव्हा पहिला स्फोट झाला तर लोकांना पोखरणच माहीत नव्हतं, अणुस्फोट. मग लोक पोखरण शोधत गेले, खुद किधर आहे पोखरण. तसा हा स्फोट इथे पोखरणला झालेला आहे, अणुस्फोट. त्याच्यामुळे आता नाशिक हे सगळ्यांच्या राजकारणाचं केंद्रबिंदू ठरलं पाहिजे. पहा तुम्ही हळूहळू इथे आता कशी गर्दी वाढत जाईल. नाशिकची महानगरपालिका ही आपल्याला जिंकायची, ही आपली प्रतिष्ठा. नाशिकची जिल्हा परिषद ही आपली प्रतिष्ठा, कारण ज्या नाशिकनं इतका मोठा हल्लाबोल केलेला आहे राजकारणामध्ये, त्या नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या शासकीय संस्था संघटना आपल्या ताब्यात. महाराष्ट्रामध्ये उत्तम सरकार सुरू आहे. कोणी काही म्हणू द्या, जे काय बडबडतात त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशात पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये यांचा नंबर आहे. आमचा नंबर कधी शाळेत कधी पहिला आला नाही कोणाचा. फार ओळख करण्यात आम्ही आपलं शाळा कॉलेज आपलं जायलाच पाहिजे. पण समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये शिवसेना ही कायम पहिल्या क्रमांकावर. उद्धवजी, बाळासाहेब ठाकरे काही फार शाळेत गेले नाहीत, कॉलेजला गेले नाहीत, पण राजकारणामध्ये पहिला क्रमांक पहिला असेल. उद्धव ठाकरे आपले मुख्यमंत्री पहिला क्रमांकावर देशात. एक तरी भाजपचा मुख्यमंत्री पहिल्या 5 आहे का? नाही. हे सगळे 5 मुख्यमंत्री जे आहेत ते बिगर भाजपा शासित राज्यातले आहेत. हे समजून घेतलं पाहिजे की आम्ही सगळे लोक आहोत जे विरोधकांचं म्हणून आम्ही एक आघाडी स्थापन करतो. हे राजकारणात नाही तर प्रशासनामध्ये सुद्धा किती ताकदीनं आम्ही काम करतो.
उद्धव ठाकरेंना काय अनुभव होता? लोक म्हणायचे यांना काय अनुभव आहे? पण पहिल्या दिवसापासून आजपर्यंत मी ठाकरे आहे, मला अनुभवाची गरज नाही, माझ्या रक्तातच माझे DNA मध्ये राज्य करणार हे त्यांनी दाखवून दिलं आणि उत्तम प्रकारे दाखवून दिलं. काल देवेंद्र फडणवीस आणि आपले मुख्यमंत्र्यांची बंद दाराआड चर्चा आहे. म्हणजे फार चर्चा सुरू आहे. हे बंद दाराआड वगैरे काय नाही, तुला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे काय चर्चा आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांना काय सांगायचं असेल त्याने सांगितलं असेल. बघा, भारतीय जनता पक्षाने आमचं वैचारिक मतभेद, राजकीय मतभेद कोणाशी, शरद पवारांशी होते ना, इतके वर्ष आपण लढलो त्यांच्याबरोबर, आज आम्ही एकत्र. पण जर कोणी वैरानं वागणार असेल, वैर घेऊन वागणार असेल, सूड घेऊन वागणार असेल, आमचं भांडण भाजपशी असेल तर आम्ही मिळू. नारायण राणेला आम्ही भाजपवाले मानत नाही, आहेत त्यात भाजपमध्ये. जर त्यांनी स्वतःला भारतीय जनता पक्षाच्या वैचारिक पद्धतीनं ते स्वतःला मानत असतील तर ते असे वागणार नाही. आणि भारतीय जनता पक्ष त्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून आमच्यावरती हल्ला करणार असेल, आमच्याकडे पण खूप खांदे आहेत. नुसत्या बंदुका ठेवायला नाही, उचलायला पण आहेत. आम्हाला खांद्यांची कमी नाही आहे ना. आयुष्यभर आम्ही लोकांना खांदे देत आलो आहोत. आता ह्याच्यावरती परत गुन्हा दाखल या टीव्हीमुळे. पण शेवटी असं आहे की राजकारणामध्ये खांदा देणं याचा अर्थ असतो पराभव करणं, राजकीय पराभव करणं. आम्ही तुम्हाला राजकीय खांदा देऊ म्हणतो. आम्ही तुम्हाला राजकीय खांदा द्यायला समर्थ आहोत. दिला ना. नारायण राणे यांचा आपण कोकणाच्या विधानसभेत दोनदा पराभव केला, वांद्र्याला केला, लोकसभेला केला. लोकशाहीमध्ये अजून काय करायचं असतं? लोकशाहीमध्ये लढाई अशी लढायची असते. एकमेकाच्या अंगावर चिखल फेकायचं ठरवला तर चिखल काय आम्हाला पण टाकता येतो, पण आम्हाला चिखलात दगड मारून आमच्या अंगावर उभारायचं. हे संयम आपण पाळत आहे. उत्तम काम आपण त्यातले तरबेज लोक आहोत, लक्षात घ्या. पण आता आपण सत्तेमध्ये आहोत, आता आपण सभ्य झालेलो आहोत. सत्य झाल्यावरती माणूस हळूहळू सभ्य होतो. आपल्याला आपल्या संस्काराची आतून एक अंतरात्मा आपला म्हणतो, नाही नाही, तू सत्यवर आहेस, तू कायद्याचा रक्षक आहेस. काल परत जे हात दगड मारत होते ते असे खाली येतात. आपल्या मुख्यमंत्र्यांना त्रास होतो, आपल्या सरकारला त्रास होतो, याचं भान आपण ठेवतो. हे भान त्यांनी ठेवायला पाहिजे, तेही सत्तेत आहेत केंद्रामध्ये. हे एकतर्फी नसतं कायद्याचं प्रेम, हे दुतर्फी असतं. तर तुम्ही भान सोडलं तर आम्हाला बेभान व्हावं लागतं, तरी आम्ही संयम ठेवतो. महाराष्ट्रावर यापुढे प्रदीर्घ काळ शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील हे तुम्हाला मी सांगतो. जर हे लोक म्हणत असतील, आता परवा सुद्धा म्हणाले ते पडणार आहे. अरे पडणार आहे काय? पडणार तो झाडावरचा आंबा पडणार आहे? ते पडणार आहे म्हणे, पडणार आहे, सरकार पडणार आहे, 2 वर्ष ऍक्टिव्ह पडणार आहे. अरे तुम्ही पडाल चालता चालता एक दिवस, पण सरकार पडणार, सरकार मजबूत. 3 पक्षाचं सरकार, काय सांगावं होतं एक पक्षाचं. प्रत्येकाला आपला पक्ष सोहळावर सत्तेवर यावा असं वाटत आहे. पण आजच्या परिस्थितीमध्ये आपण 3 पक्षात आहोत. त्याच्यामुळे ते या 3 पक्षाच्या आघाडीचा धर्म असतो तो आपल्याला पाळतो आणि तो आपण पाळतो. आणि म्हणून उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व ज्या सगळ्यांनी स्वीकारलं हे त्यांच्या सभ्य, सुसंस्कृत आणि संयमी लिडरशिपमुळे सुद्धा. आज तुम्ही दिल्लीत गेलात राष्ट्रीय स्तरावर तर उद्धव ठाकरेंना प्रधानमंत्री इतका सन्मान आहे. इतकं मोठं राज्य आहे महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचं. त्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो असतो हा पॅरलल प्राईम मिनिस्टर असतो, एक लक्षात घ्या. आणि असं राज्य आपल्या ताब्यात आहे. याची पोटदुखी असू शकते लोकांना आणि ते असायला पाहिजे. पण पोटदुखी असेल तर आमच्याकडे या, आम्ही उपचार करू. आणि सर्व प्रकारचे उपचार आम्ही करू. आयुर्वेदिक करू, होमिओपॅथिक करू, ॲलोपॅथी करू, बरं का. इतर सुद्धा आपल्याकडे उपचाराचे काही प्रकार आहेत ते आपण करू. अंबादासकडे संभाजीनगरला पाठवू, त्यांच्याकडे वेगळे उपचार करतात.
नाशिकला वेगळे उपचार करतात. प्रत्येक शिवसैनिकाचा उपचार हा वेगळा आहे. मोठ्या संख्येनं महिला आघाडी आहे. ही महिला आघाडी अधिक मजबूत व्हायला पाहिजे. म्हणजे मागे बोललो तुम्ही 4थी रांग भरत नाही, आज 6 रांगा भरल्या. मागे बोललो होतो मागच्याला 2च रांगा होत्या, आता 4 झाल्या, 6 झाल्या. हळूहळू हा क्रम वाढला पाहिजे, हे लोक वाढले पाहिजे. आणि जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं तुफान निर्माण केलं पाहिजे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात तुफान निर्माण केलं पाहिजे. आपल्या समोर शिवसेनेसमोर उभं राहायची हिंमत होता नाही कुणाची. ही वादळ आहे, वावटळ आहे, आपल्याला उडवून लागेल पाचोळ्यासारखं, अशा प्रकारची ताकद आपण इथे निर्माण केली पाहिजे. तर सत्ता मुंबई, ते मुंबईच्या लोकांना करू. मीच मुंबईत राहतो, मी तुझ्या आसपास फिरत नाही त्या मंत्रालयाच्या. अजिबात काही गरज नसते. सत्ता कुठे असते माहिती आहे का? सत्ता आपल्या मनगटात आहे. माझी सत्ता मुंबईत आहे, ही मनात पाहिजे माझ्या. त्यातून एक आत्मविश्वास निर्माण होतो. आपल्याला आपली सत्ता आहे. हा जो रुबाब असतो ना, आपली सत्ता आहे माझ्या, मी असं जात असलेले लोक असे होतात दिल्लीमध्ये, आसपास संजय राऊत, शिवसेनेला. ही जरा सत्ता म्हणतात. सत्ता म्हणजे मी पदावर बसलोय, खुर्ची आहे माझ्याकडे म्हणून सत्ता हे मी मानायलाच तयार नाही. ही सत्ता जी आहे ही माझ्या संघटनेची सत्ता, माझ्यातला आत्मविश्वास, माझ्यातला कॉन्फिडन्स आणि माझ्यातली लढण्याची ताकद आणि प्रसंगी छातीवर वाल घेण्याची ताकद, ही सत्ता आहे. ह्याला सत्ता म्हणतात, ह्याला पॉवर म्हणतात. मी मंत्री झालो, मी आमदार झालो, मी खासदार झालो, मी महामंडळाचा अध्यक्ष झालो, ही सत्ता येते आणि जाते. सत्ता बाळासाहेब ठाकरेंची लक्षात घ्या. सदैव नाही, सदैव शेवटच्या क्षणापर्यंत, चंदनाच्या चितेवर जाईपर्यंत सत्तेवर होते. 40-50 लाख लोक जय जयकार करत येत होती. सत्ता आहे त्यांची, ती आजही कायम आहे. सत्ता लक्षात घ्या. तेव्हा शिवसैनिक त्यांना कधीच मिळालं. पण त्यांना आज वाटतंय माझी सत्ता आहे. ही भावना त्यांची कायम ठेवली पाहिजे, माझी सत्ता आहे. म्हणून आपण त्या भावनेचा आदर करून आपल्यासारख्या पदाधिकाऱ्यांना त्यांना ताकद दिली, त्यांना ऊर्जा दिली पाहिजे. आणि आपण जा, आणि हीच आपल्याला लहान लहान सत्ता, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत मिळत जाते आणि आपल्या कार्यकर्ते तिकडे काम करतात. ही सत्ता आहे, ही आपण मिळवा. आज मी आलो, नाशिकमधलं वातावरण पाहिलं, पूर्ण शिवसेनामय वातावरण आहे. लोक येतील जातील, त्यांना प्रत्येक ठिकाणी भगवा झेंडा दिसतोय, भगवं वातावरण दिसत आहे. आणि लढणाऱ्या शिवसैनिकाची ऊर्जा त्यांनाही दिसतो, इतर पक्षातल्या लोकांना. ती अशीच ठेवा. आणि या सरकारला, महाराष्ट्राच्या सरकारला, या नाशिकसारख्या शहराची कवच कुंडल सतत मिळत राहिली पाहिजे, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. फार बोलत नाही, आपल्याला परत पुढल्या कार्यक्रमाला जायचं. अजून एखादा कार्यक्रम आपण करेक्ट करून टाकू. आपल्याला काय कार्यक्रम करण्याची सवय आहे चांगल्या प्रकारे, आणि ते कार्यक्रम केल्यावरती परिणामांची परवा मी कधी करत नाही. काय करणार? मी एकदा दिल्लीतल्या एका मोठ्या माणसाला, आप क्या करो, क्या करो, जेल में डालोगे और क्या, नहीं तो गोली मार दोगे और क्या कर सकते हो, उसके आगे तो कुछ नहीं, कर दो. लेकिन हम हटने वाले. राहुल गांधींना भेटलो मध्यंतरी, खूप वेळ त्यांच्याशी बोललो. राहुलजींनी मला विचारलं की शिवसेनेच्या यशाचा मंत्र काय? एक लाइन में आप राहुल जी बता सकते हो? बोला हाँ, थोड़ा अनपार्लियामेंट्री, हमें आदत है अनपार्लियामेंट्री बोलने. क्या है? हटे लेकिन हटे. एकदा उतरलो आम्ही लढण्यासाठी तर आम्ही हटणार. मग काही होऊ द्या, तिथेच करू, पण आम्ही हटणार तडीच नाही, युद्ध तडीच नाही. अशा प्रकारची शिवसेना. आपण सगळे
त्या प्रवाहामधली हीच ताकद आणि हीच भावना आपण कायम ठेवली पाहिजे. नक्कीच आपण महानगरपालिका, जिल्हा परिषदा जसं मगाशी म्हटलं, एक दिवस फक्त भगव्याचं राज्य येणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.